नमस्कार. योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. मनुष्य प्राणी सोडून सर्व प्राणी जमिनीवर अनवाणी चालतात. त्यामुळे जमिनीमध्ये असणारा जो मॅग्नेटिक फील्डचा त्यांचा जो थेट संपर्क आहे की ज्यामुळे त्यांच्या शरीरातलं व्होल्टेज झिरो होतं, कारण जमिनीचं व्होल्टेज सुद्धा झिरो आहे. पक्षी हवेत उडत असतात, स्वैरपणे भरारा घेत असतात, पण ते सुद्धा काही वेळ जमिनीवर थांबतात किंवा काही पक्षी झाडावर बसतात आणि झाडाची मुळं ही जमिनीत खोलवर रुजलेली असल्यामुळे त्यांचा अप्रत्यक्षरित्या जमिनीशी संपर्क येतोच. म्हणूनच मित्रांनो, दिवसातला काही वेळ 15-20 मिनटं तरी आपण मातीवरती अनवाणी चाललं पाहिजे. जमिनीवर चाललं की ही वसुंधरा, ही पृथ्वी माता आपल्याला इलेक्ट्रॉन्स देते आणि आपल्या शरीरातली सूज किंवा इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होते. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या शरीरात जी रोगराई होते त्याचं प्रमुख कारण आहे इन्फ्लमेशन किंवा सूज. या सुजेमुळेच आपल्याला गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गर्भाशयामध्ये काही गाठी होतात, त्याला फायब्रॉइड्स म्हणतात, किंवा स्तनाच्या गाठी असतात, किंवा कॅन्सर आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, यासारखे मूळव्याध आहे, असे अनेक रोग आपल्याला होत असतात. त्यामुळे आपण अनवाणी चालायला लागलो की पृथ्वी माता आपल्याला इलेक्ट्रॉन्स देते आणि या इलेक्ट्रॉनचा संचार आपल्या शरीरामध्ये स्ट्रीमलाईन पद्धतीने जर व्हायला लागला तर आपल्या शरीरातली सूज आणि इन्फ्लमेशन कमी होतं. हे इलेक्ट्रॉन्स बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाहीत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला अनवाणी मातीवर चाललंच पाहिजे. मग तुम्हाला मातीवर चाला, बागेत चाला, लॉनवरती चाला, पण चाला. मग वरच्या लॉनवर चालेल का? तर टेरेसवर जी लॉन केली ती नाही चालणार, कारण त्याला खाली सिमेंट आहे. तुम्हाला मातीवर जी लॉन आहे त्याच्यावरतीच चालायला लागेल. आणि मग असं चालायला सुरुवात केली की शरीरातली सूज कमी होईल, शरीरावरचा ताण कमी होईल, मनावरचा ताण कमी होईल, शांत झोप यायला लागेल, ब्लड प्रेशर नियंत्रित होईल. ज्यांना डायबिटीस आहे त्यांची शुगर नियंत्रित व्हायला लागेल, किडनीचे विकार, लिव्हरचे विकार कमी व्हायला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे शरीरातली प्रतिकारशक्ती वाढेल, इम्युनिटी वाढेल, इम्युन पॉवर वाढेल. त्यामुळे आपल्याला जमिनीवर चाललं पाहिजे. आता लाईटवर चालणारी सगळी इक्विपमेंट्सचा जर तुम्ही विचार केला तर त्यांना जमिनीतनं अर्थिंग दिलेलं आहे, कारण या इक्विपमेंटमध्ये जर काही बिघाड झाला तर यातून वाहणारा जो लिकेज करंट आहे तो थेट जमिनीमध्ये घुसतो आणि आपल्या टी व्ही किंवा AC, PC, फ्रीज, काय जे इक्विपमेंट्स आहेत त्यांचं रक्षण केलं जातं. तशाच प्रकारे आपल्या हार्टमध्ये सुद्धा एक करंट वाहतो आहे आणि त्या करंटमुळे आपलं हार्ट जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंडपणे आणि अव्याहतपणे काम करत आहे. आणि म्हणूनच हे हार्टचं काम जेव्हा बघायचं असतं कसं चाललेलं आहे, तेव्हा डॉक्टर हार्टबीट्स बघतात किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ काढतात, ECG काढतात. तो ECG का काढतात? तर हृदयाचं काम कसं चाललेलं आहे हे साधारणपणे त्याच्यावरून त्यांना अंदाज येतो. म्हणजे शरीरामध्ये एक इलेक्ट्रिकल सिग्नल सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचंच काम आपल्याला बघावं लागतं. आणि ही जर सिस्टीम बंद पडली तर कार्डियक अरेस्ट होतो, हृदय बंद पडतं. आणि हृदय बंद पडणं याचा अर्थ आहे मृत्यू. एखाद्या वेळेला तुम्हाला नाक दाबलं, तुमचं तोंड बंद आहे, नाक बंद आहे, तर थोडा वेळ तुम्ही जगू शकाल, कारण ऑक्सिजनचा पुरवठा थोडा वेळ झाला नाही तर मनुष्य जगू शकतो. पण हृदयच बंद पडलं तर मृत्यू अटळ आहे. त्यामुळे आपल्याला अनवाणी चाललं पाहिजे. आता भूकंप होण्यापूर्वी सुद्धा काय होतं, जमिनीमधले आतले जे स्तर आहेत ते सगळे हालायला लागतात. जमिनीमधले इलेक्ट्रॉन्स सगळे अस्वस्थ असतात, बिघडलेले असतात, स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये नसतात. आणि हे प्राण्यांना कळतं, आपल्याला कळत नाही. त्याचं प्रमुख कारण प्राण्यांनी शूज आणि चपला घातलेल्या नाहीत. आपल्याला हे कळत नाही कारण आपण चपला, शूज घातलेले आहेत, आपला थेट संपर्क जमिनीशी नाही.
त्यामुळे आपल्याला कळत नाही, प्राण्यांना हे कळतं आणि प्राणी ती जागा सोडून सैरावैरा धावायला लागतात, ते अस्वस्थ होतात आणि ती जागा सोडून जातात आणि त्यांचं रक्षण होतं. आणि म्हणूनच आपल्याला जमिनीवरती पाय ठेवले पाहिजेत. म्हणजे एका अर्थी आपण रोगाच्या डोक्यावरती पाय ठेवल्यासारखं होईल. जसं लहान मुलं पोटात दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, कान दुखायला लागला, रडायला लागतात. आई त्यांना जवळ घेते आणि ती शांत होतात. अगदी तसंच आपल्याला रोगराई झाली, आपल्याला काही त्रास व्हायला लागला, अस्वस्थ वाटायला लागलं, तर आपण अनमानी जमिनीवर चालायला, मातीवर चालायला सुरुवात केली तर ही पृथ्वी माता, ही वसुंधरा आपल्याला जवळ घेते आणि शांत करते. तुम्ही आत्तापर्यंतचे माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते पाहिलेले आहेत आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आजचाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला लाईक करून सांगा. शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आज इथेच थांबतो. धन्यवाद. गुड डे.